छावा संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलोय। विठुरायाला अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी या घटनेचा निषेध करतोय। मागच्या महिन्यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भारी हल्ला झाला होता। हा हल्ला सूरज नामक चव्हाण्या गुंडाने त्या ठिकाणी केलेला होता। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी लढत असताना सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी असतानाही युवकचं प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी हल्ला केला होता। हल्ला झाल्यानंतर अजित पवारांना आमचं शिष्टमंडळ भेटायला गेल्यानंतर अजितदादानं त्या ठिकाणी शब्द दिला होता की सूरज चव्हाण त्याला आम्ही पक्षातून काढून टाकत असून तिथून पुढं त्याला पक्षामध्ये घेतलं जाणार नाही। त्यावेळेस अजितदादानं सांगितलं होतं की अजितदादा हे शब्दाचे पक्के आपलं। परंतु तटकरे साहेबांना काय दया आली, अजितदादांना काय दया आली राम जाणं, आणि 23व्या दिवशी सूरज चव्हाण याला त्या ठिकाणी युवकचं पद काढून दुसरं त्या ठिकाणी पद देण्यात आलं। मग तटकरे साहेबांना मला विचारायचं आहे की तटकरे साहेब तुमच्या काही गुपित गोष्टी त्या सूरज चव्हाणला माहीत आहेत का? कारण शेतकऱ्यांच्या पोराला तुम्ही मारहाण करताय आणि त्या पदाधिकाऱ्याचं तुम्ही प्रमोशन करताय, हे कुठंतरी सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जातोय। म्हणून आज या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं कोंबडबोंब आंदोलन असेल आणि विठुरायाला या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे आणि विठुरायाला अभिषेक घालून त्या ठिकाणी साकडे घातले आहे की हे विठुराया हे जे काय महाराष्ट्रात चाललेलं आहे, कोणीही उठायचं, शेतकऱ्यांच्या मुलाला मारायचं आणि शेतकऱ्याच्या मुलाला मारल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये प्रमोशन होत आहे, तर हे विठुराया त्यांना सद्बुद्धी दे आणि त्या ठिकाणी त्यांचं कान उघड। कारण सर्वसामान्य शेतकरी लढत असताना जर तुम्ही त्या ठिकाणी मारताय आणि मारल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी प्रमोशन करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यामुळं या ठिकाणी अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो। त्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सूरज चव्हाण असेल आणि सुनील तटकरे दिसतील त्या ठिकाणी त्यांच्या सभा उधळण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून होईल। जोपर्यंत त्या सूरज चव्हाणवर कारवाई होणार नाही, त्याच्यावर 307 कलम लागणार नाही, तोपर्यंत अखिल भारतीय छावा संघटना आणि शेतकरी त्या ठिकाणी शांत बसणार नाही। आमच्यावर किती जरी गुन्हे दाखल झाले तरी आम्ही शेतकऱ्यांची पोरं ते गुन्हे गेलो आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देऊ, यासाठी या आंदोलनाचे आज पंढरपुरात सुरुवात होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचा तीव्र प्रसार उमटल्याशिवाय